लोकसभा निवडणुकीकरिता दुपारी 3 वाजेपर्यंत नामांकन अर्ज भरण्याचा कालावधी असल्यामुळे अवघा फक्त 2 तास उरले असताना महाविकास आघाडीमध्ये सगळे हेवेदावे दूर झाल्यानंतर अचानक काँग्रेसचे नेते ज्ञानेश्वर दादा पाटील यांनी थेट बुलढाणा गाठून आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्याने मुख्य म्हणजे यावेळेस काँग्रेस जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे हे देखील तिथे उपस्थित होते। त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे। कारण आज उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने नरेंद्र खेडेकर हे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असताना आज पुन्हा महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसकडून हा अर्ज आल्याने सर्व याही पक्षात अलबेला नसल्याचे दिसून येते। याबाबत ज्ञानेश्वर पाटील यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला असताना त्यांनी मला हे वरून आदेश मिळाले असल्याने दुजोरा दिला असल्याने नेमकं काँग्रेस पक्षाला ही जागा सुटायला हवी होती, त्यामुळे मी हा अर्ज भरला असल्याचं त्यांनी सांगितलं व 8 तारखेला विड्रॉल नंतर सर्व बाबी समोर येतील असेही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तराला बोलताना सांगितले। लोकसभा निवडणूक 2024 या लोकसभेच्या निवडणुकीकरता जो अर्ज दाखल केला आहे, सर्वसामान्य जनतेच्या गरजा, सर्वसामान्य जनतेच्या अडीअडचणी याची अतिशय जवळून अभ्यास झालेला आहे। त्याच्यामुळे या सर्वसामान्य जनतेच्या उपयोगी पडण्याचं एक चांगलं सेवा कार्य करण्याचा उद्देश आणि स्वतःची नीतिमत्ता, स्वतःचा स्वाभिमान कायम ठेवून या निवडणुकीमध्ये निवडणूक लढवायची असा आम्ही विचार करून आज आम्ही निवडणूक अर्ज भरलेला आहे। त्या अनुषंगाने आपल्या बुलढाणा जिल्ह्याकरता सर्वसामान्य जनतेशी संबंधित असणारे प्रश्न हे निकाली काढण्याच्या प्रामाणिक उद्देशाने मी माझी उमेदवारी दाखल केलेली आहे। महाविकास आघाडीमध्ये उमेदवार जाहीर झालेला आहे आणि आपण काँग्रेसमध्ये बऱ्याचशा गोष्टीमध्ये पूर्ण महाराष्ट्रभर बऱ्याचशा ठिकाणी मैत्रीपूर्ण लढतीचे सुद्धा चिन्ह आहेत आणि त्या संदर्भात दिनांक 8 एप्रिलपर्यंत सर्व निर्णय क्लिअर होतील। त्याच्यानंतर भूमिका स्पष्ट ठरेल। तुमचा अर्ज कायम राहील का? हे आता 8 तारीखपर्यंत वाट पाहावंच लागेल। तुम्ही उमेदवारी अर्ज भरला आहे, हो। नाराजी काय आहे? नाराजी काहीच नाही। काँग्रेस पक्षाला जागा सुटायला पाहिजे होती, ती सुटली नाही, परंतु काँग्रेस पक्षाचं कोणीतरी असलं पाहिजे। अंतिम क्षणी काहीही निर्णय येऊ शकते या उद्देशाने मी माझा अर्ज भरलेला आहे। या संदर्भात पक्षश्रेष्ठींकडून बोलणं झाले का काही? नाही, काही सूचना मिळालेल्या आहेत, परंतु त्या आज रोजी बोलून दाखवणं योग्य नाही। त्याच्यामुळे ज्यावेळी वेळ येईल त्यावेळी आम्ही बोलू तसं। महेंद्र मिश्रा, विदर्भ न्यूज, बुलढाणा।